तर काल आपण बघितलं रुक्मिणी माता या भगवंताला न पाहताच त्यांचं वरण केलं, त्यांचा स्वीकार केला। आणि कालच्या कथेतून आपण एवढं शिकलो की ज्यानं देवाला बघितलं, देवाला पाहून ज्यानं देवाची भक्ती केली त्याला सुद्धा देव भेटतो, आणि देवाला न पाहता जो भक्ती करतो त्याला सुद्धा देव भेटतो। फक्त त्या भक्तीमध्ये चांगला भाव असला पाहिजे। मग ती भक्ती कोणत्याही स्तराची असे नका, जर त्यात भावच नसेल नुसती भक्ती करून काही उपयोग नाही। मग ज्या रुक्मिणी माता होत्या त्यांनी भगवान परमात्म्याला न पाहता त्यांच्याशी विवाह करण्याचा संकल्प केला। त्यांनी सांगितलं, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी। आता वाक्य एकच आहे, पण थांबल्याच्या नंतर त्या वाक्यामध्ये बदल होतो। जसं की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी। शिशुपाल माझा नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही, आणि श्रीकृष्ण नवरा असेल तर मी त्यांची नवरी आहे। वाक्य एकच आहे, पण थांबल्याच्या नंतर त्या वाक्यामध्ये बदल झाला, कारण मराठी भाषाच अशी आहे। बाबा महाराज सातारकर एक सुंदर उदाहरण सांगतात, त्यांच्या जीवनातला घडलेला प्रसंग आहे। त्यांच्या असंच खेड्या गावामध्ये कीर्तन होतं, आणि जवळच कीर्तन होतं, आणि जवळ त्यांचे नातेवाईक काही राहत होते, आणि त्या कीर्तनासाठी त्यांचे नातेवाईक आले। कीर्तन झालं बाबांचं, कीर्तन झाल्याच्या नंतर ते सर्व त्यांचे जे नातेवाईक होते पाय पडण्यासाठी आले बाबांपाशी, पाय पडण्यासाठी आले, आणि बाबांनी विचारलं, का हो कशाने आलात नेमकं? आता पूर्वीच्या काळी काही गाड्या वगैरे काही नसायच्या, कशाची सोय नसायची, एक तर चालत जायचं, नाही तर दुसरं म्हणजे बैलगाडीने जायची। पूर्वीच्या काळी काही सुविधा नव्हत्या। मग आता हे सर्वजण बैलगाडीमध्ये गेले होते कीर्तनासाठी। त्यांना विचारलं बाबांनी, तुम्ही कशाने आलात, कसे आलात? सांगितलं, आम्ही बैल गाडीत बसून आलो। आता हे थांबल्यामुळे त्या वाक्याचा काय झाला, बदल झाला। तुम्हाला कळालं का काय म्हणाले ते? आम्ही बैल गाडीमध्ये बसून आलो। त्यांना असं म्हणायचं होतं, आम्ही बैलगाडीमध्ये बसून आलो, पण जिथं नाही तिथं थांबले, म्हणून त्या वाक्याचा काय झाला, वाक्य बदललं। ती मराठी भाषाच अशी, जशी वळण तशी वळते। काय शब्द जरी असला तर तो त्याच्यामधनं भाव वेगळा असतो। कुणी रागात काय असं म्हणलं तर त्यात भाव वेगळा असतो, काय सकोन प्रेमाने म्हणतो प्रत्येकामध्ये, कारण मराठी भाषाच तशी आहे। जसं बोलन तसा त्याचा भाव त्यामध्ये उतरलेला असतो। ही मराठी भाषा तशी आहे। एक वेळेस आम्ही तसं यात्रेला गेलो, आणि तिथे कीर्तन होतं, कीर्तनामध्ये सहज बसलो होतो, आणि एक त्या महाराजांनी एक सुंदर उदाहरण सांगितलं की मराठी भाषा कशी, जसं वळण तसं। ते सांगत होते, आता महिला मंडळ जे अशा आहेत, एकत्र आल्या ना, त्यांचा काहीतरी विषय चालू असतो, कोणा ना कोणाच तरी उद्धार त्या करतच असतात। मग अशाच काही महिला मंडळ, कोण पापड करताना एकत्र आल्या, काही वडा करायचा असतो, तर करताना एकत्र आल्या ना, बडबड बडबड करत कधी शांत बसत नाही। ह्या ज्या असं सांगत होते ते महाराज, अशा आपल्या महिला मंडळ असतात। तर अशाच काही महिला मंडळ एकत्र आल्या, त्यांच्या गप्पा चालू होत्या, त्यांचं महापुराण चालू होतं, आणि त्या महापुराणामध्ये त्यांचा विषय निघाला पप्याचा भाव। हा विषय निघाला। पहिली बाई म्हणते, काय सांगू तुम्हाला आमच्या पप्याच्या बापाचं, आमच्या पप्याच्या बापानं घराला उंबरठा पण ठेवला नाही।
दुसरी म्हणते, अहो तुमचं काय सांगता, आमच्या पप्प्याच्या बापानं घराला पत्र सुद्धा ठेवले नाही. म्हणजे तुमचं दोघीचं जाऊ द्या, माझ्या पप्प्याच्या बापानं सर्व मथुरा पाण्यामध्ये घातली. आता म्हणजे आता हे समजून घ्या तुम्ही, मथुरा पाण्यामध्ये घातली. आता पहा, तुम्ही भागवत ऐकलं असेल तर आता मला सांगा, द्वारका पाण्यामध्ये गेली की मथुरा पाण्यामध्ये गेली? बुडाली. हा, द्वारका पाण्यामध्ये बुडाली, मथुरा नाही. पण बोलण्याचा भाव, ती मराठी भाषा, बोलण्यामध्ये तसं बोलून गेले, आणि त्यातला भाव वेगळा आहे. कारण मराठी भाषा कशीही बोलली तरी ती तशी वेगळ्या पद्धतीने ती ओळखते. मग अशी ही मराठी भाषा, जशी बोलू तशी ती ओळखते. मग रुक्मिणी माता म्हणतात, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, मी त्याला वरणार नाही. आणि रुक्मिणी मातेनं भगवान परमात्म्याला पत्र लिहून पाठवलं, आणि त्या पत्राचा स्वीकार करून भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला घेण्यासाठी आले. आणि सुंदर असा रुक्मिणी मातेचा आणि भगवान श्रीकृष्णांचा विवाह झाला. पण काल ते बघितलंच, सुंदर असा विवाह झाला. आणि रुक्मिणी माता ह्या द्वारकेमध्ये राहू लागल्या. बरेच दिवस लोटले, आनंदात सर्व दिवस गेले. आता शुकदेवजी परीक्षिती राजाला सांगतात, असंही रुक्मिणी मातेचं आणि श्रीकृष्ण भगवंताचं लग्न झालं. अजून भगवंताचे खूप लग्न झाले, ते कसे झाले त्याच्या कथा मी सांगणार आहे. पण त्या अगोदर रुक्मिणी मातेचं जे संतान आहे त्याची कथा मी तुला सांगतो. त्याची कथा सांगू लागले. प्रद्युम्न नावाचा हा भगवंताचा मुलगा आहे. पहिला मुलगा आहे तो म्हणजे प्रद्युम्न. हा प्रद्युम्न जो होता हा कामदेवाचा अवतार होता, आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या पोटी त्याने जन्म घेतला होता. कारण ज्या वेळेस शिवशंकर हे सतीच्या वियोगामध्ये ध्यानात बसले होते, समाधीमध्ये बसले होते, त्यावेळेस त्यांना समाधीमधनं बाहेर काढण्यासाठी, पार्वती मातेसोबत लग्न करण्यासाठी कामदेवाला पाठवलं होतं. आणि समाधीमध्ये त्या कामदेवानं विघ्न आणलं, म्हणून कामदेवाला भगवान शिवशंकरांनी जाळून टाकले, भस्म झाले कामदेव. त्यावेळेस सती माता रडायला लागल्या. त्यावेळेस मग शिवजींनी वरदान दिलं, ज्यावेळेस भगवान परमात्मा द्वापार युगामध्ये अवतार घेतील त्यावेळेस त्यांच्या पोटी तुझा नवरा जो आहे तो जन्म घेईन. हेच कामदेव भगवान श्री कृष्णांच्या पोटी आणि रुक्मिणी माईंच्या यांच्या दोघांच्या पोटी घरी जन्माला आले. मग हा जो प्रद्युम्न आहे याच्या हातानं शंभरासूर नावाचा जो दैत्य होता याचा मृत्यू होणार होता. मग या शंभरासुराला कळालं की श्रीकृष्णाचा जो मुलगा आहे त्याच्या हातानं आपला मरण आहे, आपला मृत्यू आहे असं कळाल्याच्या नंतर रात्री त्या शंभरासुरानं काही सैन्य पाठवलं आणि जो प्रद्युम्न होता त्याला चोरून घेऊन आले आणि इकडं आणल्याच्या नंतर त्या शंभरासुरानं काय केलं तर त्या प्रद्युम्नाला सोडून दिलं पाण्यामध्ये सोडलं नाही का मोठ्या माशानं त्या प्रद्युम्नाला गिळलं. त्याला गिळलं, तो मासा मोठा होता खूप, आणि त्याच राज्यामध्ये कोळी होतात, नदीच्या काठी राहत होता. तो मासा पकडण्यासाठी गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याच्या हाती तो मोठा मासा लागला. त्याला आश्चर्य वाटलं, रे केवढा मोठा मासा आहे, हा मासा आपण राजाला भेट म्हणून देऊ. म्हणून तो कोळी दादा तो मासा घेऊन राजाकडे गेला
राजाकडे गेला आणि राजाला तर भेट म्हणून तो मासा दिला. त्या राजानं सांगितलं, जा हा स्वयंपाक घरामध्ये देऊन या. मग तो मासा स्वयंपाक घरामध्ये नेऊन दिला आणि तिथं त्या शंभरासुराची दासी होती, तिचं नाव मायावती. हीच ती कामदेवाची पत्नी, ती जन्म घेऊन आली होती आणि शंभरासुराची दासी झाली होती. तिथे काम करत होती ती आणि तो मासा तिच्याकडे दिला. तो मासा तिनं कापला आणि कापल्याबरोबर त्यामध्ये एक लेकरू जन्माला. एक लेकरू त्यामधनं बाहेर आलं. त्या बाळाला तिनं पाहिलं, अरे माशाच्या पोटामध्ये एक माणसाचा मुलगा. ती राजाकडे द्यायला जाणार तेवढ्यामध्ये नारदजी प्रगट झाले. नारदजीनं सांगितलं, राजाकडे देऊ नकोस. का? सांगितलं, तुझा हा पती आहे कामदेव आणि द्वापार युगामध्ये याचा जन्म झाला, तो म्हणजे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेच्या पोटी. आता तू काय कर, तुझी जी विद्या आहे तुझ्या मायेनं याला मोठं कर आणि याच्यासोबत तू लग्न कर आणि तुम्ही दोघे मिळून या शंभरासुराचं वध करा. कारण या प्रद्युम्नाच्या हातूनच या शंभरासुराचा वध आहे. जर त्याला कळालं प्रद्युम्न जिवंत आहे तर तो शंभरासुराला मारून टाकेल. म्हणून तू याला गपचूप इथेच मोठं कर, त्याच्यासोबत लग्न करून तुम्ही दोघे मिळून या शंभरासुराचा वध करा. मग ती जी मायावती होती तिनं स्वतःच्या सामर्थ्याने, तिच्याकडे एक माया होती, एक विद्या होती, त्या विद्येनं तिने त्याला मोठं केलं आणि ते मोठा झाला आणि दोघांचं लग्न झालं. त्याला समजून सांगितलं, ही तुझी पत्नी आहे. नारदजीनं सगळं समजून सांगितलं आणि समजून सांगितल्याच्या नंतर आता ते शंभरासुराला मारण्याचं त्यांनी नियोजन केलं आणि दोघांनी मिळून शंभरासुराचा वध केला. वध झाला आणि प्रद्युम्न आणि ही जी मायावती होती हे द्वारकेमध्ये गेले, पण त्यांना तिथे कोणी ओळखत नव्हतं. पण पहा ना, ज्या वेळेस प्रद्युम्न हरवला होता, लहान होता प्रद्युम्न ज्यावेळेस, त्यावेळेस रुक्मिणी मातेची अवस्था काय झाली असेल. कारण आई जी असते ना, तिच्या डोळ्यासमोर जर तिचा मुलगा दिसला नाही तर तिचा जीव कासावीस होतो. थोडा वेळ जरी डोळ्यासमोर तो बाजूला गेला तर हुरहुर तिच्या जीवाला लागते, तिला चैन पडत नाही. मग इकडे रुक्मिणी मातेची सुद्धा अवस्था तशीच झाली की आपलं बाळ नेमकं गेलं कुठं असेल. द्वारकेची महाराणी आहे पण तरी रुक्मिणी माता म्हणतात, मी एक आई आहे. तुम्ही आईशी
आईचं अंतकरण तसंच असतं, लेकराशिवाय ती राहूच शकत नाही. लेकराला जरी लागलं असेल ना तर जखम तिला होते, त्रास तिला होत असतो. आपलं लेकरूच जर आपल्या अपाशी नाही तर काय अवस्था झाली असेल रुक्मिणी मातेची. अनवाणी पायानं फिरू लागली. म्हणत होते लोक, अहो तुम्ही द्वारकेची महाराणी आहात, असं फिरू नका. पण त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणतात, ही जी फिरते ना अनवाणी पायाने ती द्वारकेची महाराणी नाही तर एका मुलाची आई फिरते. दुःख होतंय रुक्मिणी मातेला. भगवान श्रीकृष्ण समजूक काढतात पण तरी ऐकत नाही. जेव्हा आठवण यायची प्रद्युम्नाची त्यावेळेस रडायच्या माझ्या रुक्मिणी माता. भगवंताला माहिती होतं की आपला जो मुलगा आहे ना तो अजून जिवंत आहे, सुरक्षित आहे, पण तरी रुक्मिणी मातेला सांगितलं नाही. वाईट वाटत होतं, रुक्मिणी माता रडत होत्या त्यावेळेस, पण तरी सुद्धा सांगितलं नाही. कारण मी जर या रुक्मिणीला जर सांगितलं ना तर ही 4-5 जणांना सांगेल आणि माझा मुलगा जिवंत आहे हे जर 100 असुराला कळालं तर तो माझ्या मुलाला मारून टाकेल. म्हणून भगवंतांनी सांगितलं नाही, रडू दिलं रुक्मिणी मातेला. कारण बायांची सवयच असते, एखादी गोष्ट जर त्यांना कळाली हे त्यांच्या पोटात कधीच राहत नाही. ते असं करतात, 4-5 जणी जर बसलेल्या असल्या तर त्यांच्या गप्पा चालू होतात आणि ती म्हणते, बाई तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको. ती म्हणते, हा बाई न सांगत कोणाला. तर तिला सांगितलं ती दुसरीला सांगते, ती म्हणते तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नकोस. ती पण तसंच म्हणते, हा नाही सांगत, तीच तिसरीला सांगते, ती चौथीला सांगते. असं करत करत सगळ्या गावाला कळतं. असंच असतं बयांचं, बयांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. म्हणून भगवंताने रुक्मिणी मातेला नाही सांगितलं. रुक्मिणी माता विरहामध्ये रडत होत्या. तर मला यातून एक सांगायचंय, पहा, रुक्मिणी माता एवढ्या रडत होत्या तरी भगवंताने सांगितलं नाही. हीच एक गोष्ट आपला जो राजा आहे महाराष्ट्राचा, की ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, असा असणारा शिव छत्रपती राजा, त्यांनी एवढं स्वराज्य घडवलं. कसं घडवलं तर त्यांनी रामायण, भागवत, महाभारत यातल्या ज्या कथा आहेत ना त्या कथा वाचून त्या कथा स्वतःच्या जीवनामध्ये उतरवल्या. या भागवतामध्ये झालेली हीच कथा जी आहे. तर ज्या वेळेस या महाराष्ट्रावरती मोठं संकट आलं होतं, कोणतं संकट? जे अफजल खानासारखा मोठा राक्षस होता, त्याला मारायचं होतं, धिप्पाड होता. कसं मारायचं त्याला? राजांना प्रश्न पडला होता. 1 वर्ष झालं तब्बल राजे विचार करत होते, ह्या राक्षसाचा वध कसा करायचा नेमका. काही सुचत नव्हतं राजांना. पण जिजामातेने संस्कार लावले होते त्यांना, लहानपणी शिकवलं होतं त्यांना. रामायण, महाभारत याच्या कथा जिजामातेने त्यांना सांगितल्या होत्या आणि त्या कथेचा उपयोग राजांना झाला. राजांना चिंता वाटत होती, या दैत्यांचा वध कसा करायचा. कारण त्या अफजल खानामध्ये एवढी ताकद होती की एकदा का माणसाला दाबलं ना माणूस परत घरी जातच नव्हता, मरायचा डायरेक्ट. एवढी ताकद त्याच्यामध्ये होती, अगदी लोखंडासारखा होता तो अफजल खान. मग राजाला कळे ना काय करावं. मग हेच भागवताचा सहारा माझ्या राजानं घेतला. राजानं विचार केला, ज्यावेळेस प्रद्युम्न जिवंत होता, प्रल्हाद जो होता, त्या प्रल्हादाला वाचण्यासाठी भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला. आणि त्या अवतारामध्ये भगवंताकडे काही शस्त्र नव्हतं, अस्त्र नव्हतं, काहीच नव्हतं. तरी सुद्धा हिरण्यकशिपूचा वध हा भगवंताने केला.
कसा केला तर नखाने हिरण्यकशिपूला फाडलं. या कथेचा सहारा घेऊन शिवछत्रपती शिवाजी राजांनी डोकं चालवलं. नाही का, लोहाराला सांगितलं नख्या बनायला. सुंदर अशा नख्या बनवल्या आणि अट होती की काही शस्त्र घेऊन यायचं नाही, काही नाही. मग माझे राजे आता मध्ये वाघ नख्या घातल्या आणि अफजल खानाच्या भेटीसाठी गेले. तरी अफजल खान थोडा ना चांगला सत्य बोलणार होता. सांगितलं होतं शस्त्र अस्त्र काही सोबत घ्यायचं नाही, पण तरी त्या अफजल खानानं खोटं बोलून माझ्या राजाला मिठीमध्ये घेतलं आणि तसंच खांद्यात दाबलं. माझ्या राजाला हलता येईना, पण त्याला काय माहिती माझे राजे किती हुशार आहेत. आणि राजानं अफजल खानाला जसं वाकवलं माझ्या राजाला, तसंच माझ्या राजांनी ज्या वाघा नख्या होत्या त्या पोटामध्ये घातल्या आणि जे पोटाचा कोथळा आहे तो बाहेरच काढला. आणि जो भला मोठा असा हिरण्यकशिपूचा दुसरा अवतार जो होता कलियुगामध्ये असणारा अफजल खानाला धारा तीर्थहून खाली पाडलं. एवढा मोठा अफजल खान होता की माझे राजे एवढे लहान, पण तरी युक्ती चालवली आणि अफजल खानाचा वध माझ्या राजाने केला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. भागवताचाच पुरावा घेतला आणि अफजल खानाचा वध माझ्या राजानं केला. आणि या राक्षसातून, या राक्षसाच्या हातातून हे आपल्याला स्वराज्य प्राप्त झाले. असल्या राक्षसाचा वध माझ्या शिवाजी महाराजांनी केला. त्यांचे एवढे उपकार आपल्यावरती आहेत. हाच प्रसंग आहे, असे अनेक प्रसंग आहेत की किती सांगावं. या राजांनी काय नव्हतं त्यांच्याकडे, सर्व काही होतं. राजे होते, ते ऐश्वर्य संपन्न होते, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्यासाठी केलं. हे स्वराज्य निर्माण केलं. जे आपलं होतं ते आपल्याला दिलं. या गोर गरीबाच्या मुखामध्ये सुखाचा घास गेला पाहिजे याच्यासाठी स्वतः रक्त सांडलं. कारण त्यांना शिकवण तशी दिली होती जिजामाती. म्हणून हे शिवाजी राजे होऊन गेले. त्यांचे एवढे उपकार आहेत की आज आपल्या गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, आपल्या भाळावरती बुक्का, आपल्या दारात तुळस आणि मंदिरावरती कळस, हा जर कोणामुळे असेल तर केवळ छत्रपती शिवाजी राजांमुळे. त्यांचे उपकार आहे म्हणून आज आपण इथं कथा कीर्तन करू शकतो. जर आपल्याला स्वतंत्रच नसतं तर कशाच्या कथा आणि कीर्तन झाले असते. आज मिशीच्या ऐवजी दाढी असते,
पदराच्या ऐवजी बुरका असतो, पण त्या राजाचे उपकार आहेत, आपण निवांत बसून खाऊ शकतो. त्या राजानं लढाई केली, स्वतःचं रक्त सांडलं, तेव्हा कुठं हे स्वराज्य निर्माण झालं आणि ते आपण कथा कीर्तन करू शकतो. आता म्हणावं लागलं असतं, हुजूर हम थोड़ा सा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी क्या? अशी मागणी मागावी लागली असती, पण त्याची गरज नाही आता आपल्याला. असे शिवाजी महाराज घडले, कशामुळे घडले? त्यांनी सुद्धा भागवत, रामायण, महाभारत हे वाचलं. त्यातल्या कथा ज्या आहेत त्या कथा स्वतःच्या जीवनामध्ये उतरवल्या आणि त्याच्या सहारे स्वराज्य निर्माण केलं. अगदी तसंच ज्यावेळेस शिवाजी राजे आग्र्यामध्ये अडकले होते, त्यावेळेस शंभू राजे सोबत होते, लहान होते शंभू बाळ. आणि तिथून निघणं सुद्धा शिवाजी राजांना कठीण होतं. कसं जायचं आपल्या स्वराज्यामध्ये, आपल्या रायगडावर कसं जायचं असा प्रश्न पडला होता. खूप मोठ्या अडचणीमध्ये शिवाजी राजे आले, पण करायचं काय? म्हणून शिवाजी राजे पुढे गेले आणि संभाजी राजांना मागच ठेवलं. पुढे गेले, रायगडावरती पोहोचले आणि तिथे गेल्याच्या नंतर शंभू बाळा जे आहेत त्यांचा दशक्रिया विधी केला, पिंडदान केलं आणि सर्व महाराष्ट्रामध्ये बातमी पसरवली की शंभू बाळ आता राहिले नाही, मरण पावले. काय वाटलं असेल शिवाजी राजांना त्यावेळेस? पण आपला लेकरू जिवंत राहण्यासाठी शिवाजी राजांना तसं खोटं बोलावं लागलं. येसूबाई आहेत रायगडावर, त्यांनी तर कुंकू पुसलं. जिजामाता धाय मोकलून रडतात, माझा शंभू बाळ गेला. हे शिवाजी राजांना माहित होतं, पण शिवाजी राजांनी कोणाला सांगितलं नाही. कारण एकाला सांगितलं तर सगळ्या स्वराज्यामध्ये कळेल आणि त्या औरंगजेबाला कळेल. कारण तो औरंगजेब तर शोधच घेत होता, म्हणत होता ज्याचे लहान लेकर आहेत ना ते सगळे शोध घ्या, आणि जो संभाजी जर दिसला ना त्याला उभं चिरून टाका, असं सांगितलं होतं. सर्व ठिकाणी असे कडक पहारा चालू केला होता, सर्व ठिकाणी तपासण्या चालू होत्या. पण ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळाली की शंभू राजे हे तर मरण पावले, ही जर कळाली त्यावेळेस शंभू राजे कुठं मरण पावले कळाल्याच्या नंतर औरंगजेब कुठं स्थिर राहील जरा, की जाऊ दे बाबा, या स्वराज्याचा उत्तराधिकारी मरण पावलाय, आता काय करायचं? मग तो निवांत राहील. म्हणून अशी बातमी शिवाजी राजांनी सर्व महाराष्ट्रामध्ये पसरवली. सर्व महाराष्ट्र हुळहुळ करत होता, वाईट वाटत होतं सर्वांना, पण खरी गोष्ट कोणाला माहित होती? फक्त शिवाजी राजांना. मग ज्यावेळेस जी कडक तपासणी होती ती थांबल्याच्या नंतर मग माझे शंभू बाळ रायगडावरती आले. त्यावेळेस कळालं की आपला शंभू बाळ हा निश्चित आणि सुरक्षित आहे. आता हे अगदी तसंच या भागवतामध्ये झालं की भगवान श्री कृष्णाला माहित होतं, कारण तो तर जगाचा मालक आहे, त्याला काय माहित नसणार, त्याला सगळं कळतं. और चीटी के पैरों में बजा घुंगरू वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायामध्ये असणारे जे घुंगरू आहे ना त्याचा आवाज भगवंताला कळतो. तर मग आपला मुलगा कुठे आहे काय त्याला नाही का कळणार? त्याला सगळं कळतं, तो सर्व जाणतो. मग भगवंताला माहित असून रुक्मिणी मातेला सांगितलं नाही. मग ज्यावेळेस प्रद्युम्न परत द्वारकेमध्ये आला, सर्व द्वारकावासी पाहत होती, अगदी भगवंतासारखेच प्रद्युम्न दिसत होते. सर्वजण म्हणत होते हे तर भगवान श्रीकृष्णच वाटतात. पण ज्यावेळेस प्रद्युम्न रुक्मिणी मातेच्या समोर आले ना त्यावेळेस रुक्मिणी मातेने ओळखलं नाही त्यांना. फक्त विचार करत होता, अरे हे तर आपल्या पतींसारखे दिसते, कोण असेल असं विचार करत होते. पण त्यावेळेस भगवंत म्हणतात, रुक्मिणी अगं ओळखलं नाहीस का? तू ज्याच्यासाठी रडत होती ना तो व्यक्ती आहे तो.
अगं तू धाय मोकलून रडत होती तुझ्या लेकरासाठी, तस तुझं लेकरू आहे. रुक्मिणी माता म्हणतात, ओ तुम्हाला माहित होतं तर मला सांगायचं ना. पण भगवंत म्हणले त्यात काहीतरी राजनीती होती. मी जर तुला सांगितलं असतं तर तुझा मुलगा आता इथे नसता, म्हणून मी तुला सांगितलं नाही. मग रुक्मिणी मातेला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, धावत पळत गेल्या, प्रद्युम्नाच्या गळ्यात पडल्या, कडकडून मिठी मारली. खूप आनंद झाला. अहो एखादी मौल्यवान जी वस्तू असते ती जर हरवली ना फार दुःख होतं, पण तीच जर मौल्यवान वस्तू जर आपल्याला परत सापडली तर आपल्या आनंदाला पारावा राहत नाही. आपल्याला खूप आनंद होतो. किती आनंद होतो तर पटवून देण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. माझ्या गुरुवर्य सतत सांगत असतात कीर्तना की आता महिला मंडळ ज्या असतात ना त्यांना सोन्याचा साड्याचा खूप शौक असतो, इंटरेस्ट असतो त्यामध्ये. त्यांना आवड असते त्या गोष्टीची. कोणताही सण आला की आपल्या पतिदेवांकडे साडी तरी माग, काहीतरी सोन्याचा एखादा दागिना तरी माग, अशा या महिला मंडळ असतात, कारण त्यांना खूप ती गोष्ट आवडते. मग असा संक्रांतीचा दिवस आला, सण आला, आणि एक जी महिला होती ना तिच्याकडे सर्व काही होतं, तरी तिनं आपल्या पतीला मागणी केली, हो मला ह्या संक्रांतीला कोणता दागिना करतात. तिचा नवरा म्हणता, अगं तुझ्याकडे सगळं आहे, तुझ्याकडे किती 3 नथ आहेत, 1 ग्रामचे, 2 ग्रामचे, 3 ग्रामचे, तुझ्याकडं पायातल्या पाटल्या आहेत, गळ्यात एवढे मोठे दागिने आहेत, कानामध्ये घालण्यासाठी सुंदर झुमरे आहेत, तुला काय पाहिजे अजून, कोणता दागिना पाहिजे. सांगितलं माझ्याकडे जरी सगळं असलं ना तरी मला ह्या वेळेस कोणता तरी दागिना करा. बरं कोणता करायचा तुला दागिना. सांगितलंय पहा मला 5 ग्रॅमची नथ करा. तुझं तुझ्याकडे आहे ना, आता कशाला 5 ग्रॅमची. मला नथ करा असं सांगितलं. ठीक आहे म्हणे. त्यानं विचार अगोदर केला, आधीच कापूस वेचायचे दिवस आहेत, जर आपण जर हिला नकार दिला तर ही काय येणार नाही, आधीच माणसं पण भेटत नाहीत, तसंच आपला कापूस वाया जाईल. म्हणून त्यानं विचार केला, ठीक आहे तू म्हणतेस ना तशी तुला मी नथ आणतो. सोनाराच्या दुकानामध्ये बाबा गेला, तिथे गेला, नथ आणली 5 ग्रॅमची, 5 तोळ्याची नथ आणली, करून आणली, बाईला दिली. बाईला खूपच आनंद झाला, एवढा आनंद झाला की ती आनंदाच्या भरामध्ये तिने नथ घातली. तिचं नाक काय एवढं व्यवस्थित नव्हतं, असं काय मशीन पाय दिला असं तिचं नाक होतं, तरी सुद्धा तिने ती नथ घातली. आरशा पुढे गेली, तड वाकडं तिकडं नाक करायला लागली. तशीच पती समोर गेली, नाही भाई हो कशी दिसती मला नथ. तिच्या नवऱ्याला माहित होते हे सगळं बिघडलंय, पण तरी आपल्या पत्नीचं मन राखण्यासाठी ती म्हणली, वाह किती सुंदर दिसतेस, खूपच सुंदर, अगदी अप्सराच, असं सुंदर. तिला तर मग खूपच छान वाटलं. ती अजूनच नाक फुगायला लागली. तिला पण चैन पडेना, तिचा नवरा तिला चांगला म्हणला तरी तिला चैन पडेना. तिला वाटतंय तिनं सगळं काय केलं, सर्वच्या गावामधल्या ज्या महिला मंडळ होत्या, दगडा अका धोंडा एका मदा, त्याच्या सर्वजण होत्या तिच्या मैत्रिणी, त्यांना सर्वांना बोलून आणलं घरी. कधी कोणाला चहा प्यायला सुद्धा तिनं दिला नव्हता चहा, पण आज तिनं मुद्दामून सर्वांना बोलून आणलं, या म्हणे चहा प्यायला. सर्वांना बोलून आणलं, सर्वजण बसल्या चहा पिण्यासाठी. तिनं तेवढं ती नथ घातली होती, चहा केला, सर्वांना चहा दिला. चहा दिल्याच्या नंतर ती नथ अशीच म्हणायची, भाई हो कशी दिसती नथ मला, पप्याच्या बापाने केली आजच. असं म्हणल्याच्या नंतर बाईला बयान पण म्हणत होत्या, तर तोंडावर वर्णन करायला पाहिजे चांगलं. चहा पिऊस तर काय, सर्वजण होते, वाह अगदी लक्ष्मीच दिसता हो, खूपच सुंदर दिसतात.
तिला खूपच छान वाटतं. सर्वजण म्हणायचे खूप सुंदर दिसते, पण मनात काय म्हणतात हे तिला काय माहिती. मग तिनं ती नथ घातली, सर्वांना चहा दिला आणि चहा देऊन झाल्याच्या नंतर तिनं ती नथ काढून ठेवली. आता दुसऱ्या दिवशी संक्रांत होती आणि संक्रांतीसाठी आता तिनं सर्व आवरलं, सर्व घातला, सुंदर शालू घातला, गळ्यामधले जे दागदागिने ते सर्व घातले, सर्व कानातले घातले, सर्व मेकअप केला. आता फक्त राहिली नथ घालायची. काय काय घातलं होतं तिने? पुतळ्या डोरल्या साखळ्या पैजण कमरेला कंबरपट्टा, पुतळ्या डोरल्या साखळ्या पैजण कमरेला कंबरपट्टा, सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी, नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू पैठणचा, नाव ठेवू नका कुणी गबाई मला, नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी गबाई मला, नाव ठेवू नका कुणी, पुतळ्या डोरला साखळ्या पैजण कमरेला कंबरपट्टा, पुतळ्या डोरला साखळ्या पैजण कमरेला कंबरपट्टा, नाकात नथ घालुनी, सगळा थाट माट करुनी, सगळा थाट माट करुनी, नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू पैठणचा, नेसले गा शालू तिनं सर्व दागदागिने घातले. आता फक्त राहिली नथ घालायची. आता नथ घालण्यासाठी गेली बाई, पण नथच सापडेना, काय करायचं आता. नथच भेटेना तिला. तिची अवस्था जरा वेगळीच झाली. जो मेकअप केला तो सगळा उतरला, चेहरा उतरला. हर्षीकडनं नथ शोधू लागली. सगळं बेडरूम शोधला, किचन शोधलं, हॉल शोधला, सगळीकडे पाहिलं, पण तिला नथच कुठे भेटली नाही. सगळीकडे पाहिलं, भेटे ना, काय करावं. आता वाण द्यायला तर वेळ झाली, वाण देण्याची. सगळ्या बाया जाऊ लागल्या. ही पण बाया म्हणत यावं, चला ना ताई, चला वाण द्यायला. ती म्हणायची हा तुम्ही जावा पुढे, मी येते मागून. बाया मनातली मनात म्हणत होत्या, काल लय तोऱ्यात बोलत होती, आज कस काय आवाज खाली झाला हिचा. तसंच मग बाया म्हणल्या जाऊ दे, जवा येईन तवा येईन. बाया निघून गेल्या. ही बसली घरात. तेवढ्यात पप्प्याचा बाप आला. म्हणाले अहो पप्प्याशी माय गेली नाहीस का अजून वाण द्यायला? नाही ना, नाही गेली. काय झालं, जा ना, वेळ होऊन जाईल. काहीच बोलली नाही. अगं तुझा चेहरा असा का झालाय? कसा? जसं की सर्व घड्याळाचे काटे एका जागेवर आल्यासारखा. तुझ्या चेहऱ्यावर 12 कस काय वाजले? असा चेहरा का केला असतो? काय सांगू तुम्हाला. काय झालं? का झाली एवढी नाराज? काय सांगू तुम्हाला. काल तुम्ही जी आणली होती ना, काय आणली होती मी? 5 तोळ्याची. हा नथ का? हा तीच नथ. मग तिचं काय झालं? अहो तुम्ही आणली होती काल, पण ती मला आज सापडच ना, कुठे गेली काय माहित. सापडा अगं, बघ असेल कुठेतरी, पहा. नाही ना, पप्प्याचा बाप सगळीकडे शोधली, सापडलीच नाही. रडायच्यात घाईत आली बाई, रडायला लागली. तुम्ही मला शोधू लागा बरं, बघा कुठेतरी, नाही तर आताच्या आता दुसरी घेऊन या. बरं ठीक आहे, अगोदर बघू लागतो तुला, मग जाऊन आणतो. पाहिलं सगळीकडे, बघितलं, त्याला सुद्धा कुठं सापडली नाही.
ते दिवसभर उपाशी होतं, सकाळी फक्त चहावर गेलं होतं, काहीच खाल्लं नव्हतं. ते बघून बघून थकलं आणि एका जागेवर बसलं. ठीक आहे म्हणे, बाई तुला आणायची ना. ती रडायला लागली, खूपच रडते. सांगितलंय बघ, सणासुदीच्या दिवशी असं काही रडू नकोस बरं, शांत बस. लक्ष्मीने रडायचं नसतं. नाही मग आत्ताच्या आत्ता मला नथ आणून द्या, मला काही सांगू नका. मग तिच्या नवऱ्यानं फोन लावला, सोनाराला सांगितलं दुकान उघडी आहे का? हा म्हणे आहे ना दुकान उघडी. हा 10 तोळ्याची नथ तयार ठेवा. ठीक आहे म्हणे, या तुम्ही दुकानीत आहेच तयार या. तो म्हणाले थांब, तुला लगेच नथ घेऊन येत, तोपर्यंत मला चहा कर, खूप डोकं दुखायला लागलंय. तिच्या नवऱ्यानं तिला चहा करण्यासाठी सांगितलं. आता तिला आनंद झाला होता. 5 तोळ्याचे हरले जाऊ द्या, हरू द्या, आता आपला नवरा आपल्याला 10 तोळ्याचे करून आणणार आहे, याचा आनंद झाला तिला. आणि ती गेली आनंदाच्या भरामध्ये चहा करण्यासाठी गेली. पातेल्यामध्ये पाणी टाकलं, चहा पावडर टाकली, आता साखर टाकणार. तिनं साखरेत हात घातला. जसा हात घातला त्याचबरोबर त्या हातामध्ये तिची जी नथ होती 5 तोळ्याची, ती नथ बाहेर आली. ती मोठ्याने चोडली, पप्प्याचा बाप असं करून मोठ्याने ओरडली. जशी ओरडली तसं इकडं पप्प्याचा बाप टुनकुनच उडाला. त्याला म्हटलं की आपली पप्प्याची माय काय लाईटला वगैरे चिटकली का काय? धावत पळत गेला. काय झालं? अहो सापडली तुम्ही आणलेली 5 तोळ्याची. त्याला पण आनंद झाला. बरं ठीक आहे. तिला एवढा आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तिनं चहा तसा ठेवला. तिने नाकात नथ घातली, थोडं पावडर वगैरे लावून गेली वाण द्यायला. म्हणजे मला यातून सांगायचं काय, एखादी गोष्ट आपली जी मौल्यवान गोष्ट जर हरवली आणि तिला परत सापडली तर माणसाला खूप आनंद होतो. अगदी तसंच रुक्मिणी मातेला खूप आनंद झाला. आपला मुलगा हरवला होता, हा परत सापडला, याचा आनंद रुक्मिणी मातेला खूप झाला. अशी सुंदर कथा शुकदेवजींनी वर्णन करून सांगितली. याच्यानंतर शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात की भगवान श्री कृष्णांचा दुसरा विवाह कसा झाला ती कथा सांगतात. सत्यजित नावाचा एक व्यक्ती द्वारकेमध्ये राहत होता. द्वारकेमध्ये राहायचा, पण तो आराधना सूर्यदेवाची करायचा. एवढी सूर्यदेवाची त्यानं तपश्चर्या केली, खूप तपश्चर्या केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्याला विचारलं काय पाहिजे तुला. त्यानं पाहिलं सूर्यदेवांना, लख असा प्रकाश पडलेला आहे, सुंदर दिसत होते, तेजस्वी असे सूर्यदेव पाहिले. आणि तो म्हणाला तुम्हाला पाहूनच मला काही मागण्याची इच्छा नाही, तुम्हाला बघितलं माझ्या सगळ्या इच्छा शांत झाल्या. सूर्यदेव म्हणाले काहीतरी माग, तुझ्या तपश्चर्याचं काहीतरी फळ मी तुला देतो, माग काय पाहिजे ते माग. पण तरी सुद्धा नको म्हणत होता. मग सूर्यदेवानं स्वतःच्या मनाने स्वतःच्या गळ्यामध्ये असणारा जो समंतक नावाचा मणी जो आहे तो मणी देऊन टाकला. तो मणी असा होता ज्या व्यक्तीनं गळ्यात घेतला तो व्यक्ती सूर्यासारखा चमकायचा. असं असणार तो समंतक नावाचा मणी. तो दिवसाला 8 भार सोनं द्यायचा, असा तो मणी होता. तो मणी दिला सत्राजिताला, त्यानं तो मणी घेतला, घरी आला. आता दुसऱ्या दिवशी जायचं होतं त्याला देवाकडे, देवाला दाखवण्यासाठी, कारण आपण तपश्चर्या केली, तपश्चर्याचं फळ आपल्याला भेटलंय हा मणी. कारण एका दिवसाला 8 भार सोनं तो मणी द्यायचा. मग तो दुसऱ्या दिवशी आवरलं त्यांनी आणि तो समंतक नावाचा मणी गळ्यात घातला आणि भगवान श्रीकृष्णाच्या दरबारात गेला. तिकडे गेल्याच्या नंतर सर्व लोक त्याच्याकडे पाहत होते. लोकांना वाटत होते की जसं काय सूर्यच अवतरला की काय पृथ्वीवर. सर्वजण म्हणाले देवा हो सूर्यासारखाच एक तेजस्वी व्यक्ती आहे, जसं काय सूर्यच आला की काय. त्यावेळेस देव म्हणाले सूर्य नाही, तो सत्राजित आहे. मग तो सत्राजित आला, महालामध्ये आला. आता दरवेळेस आल्याच्या नंतर प्रणाम करायचा, हात जोडायचा सत्राजित. पण आज काही हात जोडले नाही, कारण त्याच्याकडे आता धन आलं होतं मोठं. माणसाकडे धन आलं तरी माणसाला अहंकार होतो. आता मोठा झाला ना, दिवसाला 8 भार सोनं देत होता म्हणी, तर त्यानं हात जोडले नाही, ताट मानेनं गेला आणि तसाच जाऊन बसला.
आता माणसाजवळ माणूस किती जरी मोठा झाला ना त्याला अहंकार झाला नाही पाहिजे. अहंकार झाला तर कधी ना कधी माणसं पडतोच खाली. म्हणून किती जरी मोठा झाला, किती जरी उंचीवर गेला तर अहंकार नाही झाला पाहिजे. किती मोठं झालं तरी लहान राहिलं पाहिजे, कारण जेवढं मोठं तेवढे कष्ट जास्त. पण एक किती मोठं झालं आणि नम्र जर राहिलं ना, माणसाला कधीच दुःख होत नाही, त्याची जागा कुणी घेऊ शकत नाही. जर मोठं झालं आणि अहंकार केला तर त्याचं कधी खुर्ची बाजूला होईल तर कधी खुर्चीच्या खाली पडणं सांगता येत नाही. म्हणून मोठं झालं ना अहंकार नाही करायचा, नम्र राहायचं, शांत राहायचं. अहो जे झालंय ते भगवंताच्या कृपेनं झालंय असा विचार करून आपण जीवन जगायचं. एक तुम्हाला उदाहरण सांगेन. पहा, जे लव्हाळा असतो ना, लव्हाळा, आता एवढ्या मोठ्या नद्या आहे जे बघा, समुद्राच्या पत्न्या कोण नद्या. ज्यावेळेस पूर येतो नद्याला, आपल्या पतीला भेटण्यासाठी त्या काही ना काही घेऊन जातात, काहीतरी घेऊनच जातात. कोणाचं घर घेऊन जाय, गाई गुरे घेऊन जाय, झाडं झुडपं घेऊन जाय, सर्व काही घेऊन जातात. एक वेळेस सगळ्या नद्यांनी विचारलं आपल्या पतीला, म्हणजे समुद्राला विचारलं, तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही आणून देऊ. हा का म्हणे, तुम्ही जे पाहिजे ते ठीक आहे, मी जे मागन ते तुम्हाला द्यावं लागेल. हो देतो, सांगा फक्त काय पाहिजे तुम्हाला. सांगितलं, पहा तुमच्याच पात्रामध्ये एक लव्हाळा नावाचं एक गवत आहे, पहा तेवढं आणून द्या मला. आता असं म्हणल्याच्या नंतर त्या नद्यांनी मान खाली घातली. सांगितलं, आम्ही तुम्हाला सर्व आणून देऊ, तुम्हाला जे पाहिजे ते देऊ, पण हे जे लव्हाळा आहे ना हे नाही देऊ शकत आम्ही. का म्हणे, अहो ज्यावेळेस आम्ही खवळतो ना, ज्यावेळेस येतो ना, लव्हाळा आम्ही आणू शकत नाही, कारण ज्यावेळी आम्ही उसळून येतो ना त्यावेळेस ते खाली मान घालतो. म्हणजे ताट उभे असतात झाड, त्यांना आम्ही घेऊन येतो, पण या लव्हाळ्याला नाही घेऊन येऊ शकत. त्याचं कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे, कारण ह्या ज्यावेळेस खवळतात ना नद्या त्यावेळेस ते लव्हाळा असतो ना तो मान खाली घालतो, झोपून जातो. त्याच्यामुळे त्या सुद्धा त्याला घेऊन येऊ शकत नाही. मला यातून सांगायचं एक गोष्ट अशी की ते नम्र होतं. ज्यावेळेस ते रागात येतात त्यावेळेस ते खाली वागतात, ते उभा राहतं. कधी ते शांत झाले ना मग ते तुरा काढतं उभा राहतं, पण अगोदर ते नम्र होतं. म्हणून जीवनामध्ये किती मोठं झालं ना तरी नम्र राहिलं पाहिजे. कारण एक जी काडी असते ना, काडीचा कचरा थोडासा जाऊ द्या आपल्या डोळ्यामध्ये तर ती एवढीशी दिसते, पण ती जर डोळ्यामध्ये गेली ना तिचं काम दाखवते. लहान असतं ते, कारण लहान जे असतात ना, लहान राहतात ना, त्यांच्यामध्येच खूप मोठी ताकद असते. म्हणून कधी पण मोठं झालं ना स्वतःला लहान समजायचं, नम्र राहायचं, असं अहंकार नाही होऊन द्यायचा. कारण अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार झाल्याच्या नंतर माणसाची ही दुर्गती होते. माणूस किती उंच जाऊ द्या त्याला खाली पडावंच लागेल आणि तो माणूस पडतोच अहंकार झाल्याच्या नंतर. म्हणून अहंकार नाही झाला पाहिजे. या सतराजिताला खूप अहंकार झाला आणि भगवंतापाशी गेला, हात जोडले नाही, भगवंताला सांगितलं, देवा पहा मी सूर्यदेवाची तपश्चर्या केली, सूर्यदेवाला प्रसन्न केलं आणि प्रसन्न करून मला सूर्यदेवाने हा समंतक नावाचा मणी दिला की हा दिवसाला 8 भार सोनं देतो, असं सांगितलं. भगवंताने स्तुती केली, वा वा छान, खूप सुंदर तपश्चर्या केली, तुला फळ प्राप्त झालं चांगलं, खूप छान. त्याचं कौतुक केलं आणि सांगितलं. नंतर म्हणाले देव, हे पहा सतराजिता, हे एका दिवसाला 8 भार सोनं दे, तुला एवढं सोनं काय करायचंय? तुला जे मिळतंय ते सोनं जर तू थोडस उग्रसेन जे आहेत राजा त्यांना दे, कारण जी मथुरा जी आहे ती जरा सिंधाने उद्ध्वस्त केली म्हणून जास्त नुकसान झाले, तू त्यांना तो मणी दे. म्हणते थोडेस त्या आधाराने त्यांची मथुरा नीट करू शकते.
त्यांना त्याचा आधार भेटेल तेवढं दे तू. कारण तुला ते भेटतंय, पण तेच जर तुझं धन चांगल्या ह्याच्यामध्ये तू जर खर्च केलं त्याचा काहीतरी फायदा होईल. नुसतं वाया घालून काय उपयोग आहे. कारण जीवनामध्ये कितीही पैसा कमवला आणि थोडा जर आपण या धर्म कार्यामध्ये जर दिला नाही तर उपयोग नाही. किती कमवा पण तो कामाला येत नाही. पण जो धर्म कार्यामध्ये तुम्ही कमवलाय ना तोच कामाला येतो. कारण तुकोबराय म्हणतात जोडोनी या धन जोडोनी या धन उत्तम जोडोनी या धन उत्तम व्यवहारे चांगल्या मार्गाला सुद्धा गेलं पाहिजे. धर्म कार्यात दिलं पाहिजे. आज समजून सांगत होते भगवंत सतराजिताला, अरे दे थोडस तेवढंच काहीतरी तुझ्याकडून सत्कार्याकडे. पण सतराजित म्हणाला मी तपश्चर्या केली आणि मी तपश्चर्या केल्याच्या नंतर त्याचं फळ मी का देऊ दुसऱ्याला. असं म्हटलं भगवंत म्हणलं ठीक आहे नको देऊ, तुझी इच्छा नको देऊ. आणि सतराजित घरी गेला निघून. दुसऱ्या दिवशी सतराजिताचा जो भाऊ आहे प्रसेन त्यानं काय केला तो मणी जरा चमकायचा. त्याने विचार केला आपण आजचे दिवस काय करू, गळ्यात घालून आपण मृगया करण्यासाठी जाऊ. आणि हा जो आहे प्रसेन ह्यानं गळ्यामध्ये घातला आणि मृगया करण्यासाठी गेला. तिथे गेला शिकार करण्यासाठी. पण तो मणी चमकणारा पाहिला. एका वाघानं पाहिलं चमकतंय काय, त्याला वाटलं खायचीच गोष्ट आहे काहीतरी. तो चमकत होता मग त्या वाघानं त्याच्यावरती झडप घेतली. त्या प्रसेनचा वध केला, मारून टाकलं त्या वाघानं त्याला. पण तो मणी घेऊन ते वाघ गेला निघून. मग तो वाघ पुढे गेल्याच्या नंतर एका अस्वलानं पाहिलं की वाघाच्या पाशी काहीतरी चमकणारं दिसतंय. मग त्या अस्वलाने बघितलं आणि त्या अस्वलाने वाघावरती झडप घातली आणि वाघाला ठार केलं, मारून टाकलं. आणि त्याच्या पाशी असणारा जो मणी आहे तो घेतला. तो मणी घेतला आणि ते अस्वल एका गुहेमध्ये निघून गेले. आणि इकडं हाहाकार माजला. सतराजित सगळीकडे बघू लागला की माझा समंतक नावाचं मणी कुठे आहे. पाहत होता, सगळीकडे शोधत होता, पण त्याला सापडला नाही. मग त्यानं भगवान श्री कृष्णावरती संशय घेतला. अरे हे भगवंतच मागत होता आपल्याला मणी, यांनी चोरून घेतलं असेल. कारण हा चोरटाचे पहिलाच आधी खूप चोऱ्या केल्या त्यानं, नेमकं यांनीच चोरून घेतला असेल. आपण दिला नाही, आपण नकार दिला ना, त्याच्यामुळे यांनीच चोरला असेल असा संशय घेतला भगवंतावरती. सगळ्या द्वारकेमध्ये बातमी पसरवली माझा समंतक नावाचा जो मणी आहे हाच मणी या भगवंताने घेतला. त्याला पाहिजे होता ना म्हणून याने घेतला असं म्हणून सर्व द्वारकेमध्ये बातमी पसरवली. रुक्मिणी मातेला कळालं. रुक्मिणी माता धावत पळत भगवंताकडे गेल्या. का हो
या द्वारकेमध्ये चर्चा चालू आहे की तुम्ही समंतक नावाचा मणी घेतला का तुम्ही? काय गरज आहे तुम्हाला घ्यायची एवढी? आपली द्वारका आहे सोन्याची, तुम्हाला काय गरज आहे घेण्याची? रुक्मिणी माता भगवंत म्हणतात, रुक्मिणी अगं मी नाही घेतला, विनाकारण माझ्यावर चोरीचा आळ घेतला जातो. बरं नाही घेतला, कशाहून नाही घेतला? आता त्यांनी ते सर्व द्वारकेमध्ये सांगितलंय, आता काय करावं? आता भगवंतावरती तर चोरीचा आळ आला. कलंक हा चांगला नाहीये, चोरीचा कलंक भगवंतावरती लागला. म्हणून काय करावं? आता तो कलंक पुसण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा कलंक पुसण्यासाठी शोध घेऊ लागले, तो मणी नेमका असेल कुठे. कारण कलंक लागलेला मायबाप धुतला जाऊ शकत नाही. की 4 प्रश्न आहे क्या कविकाराने विचारले, त्याचे उत्तर पण दिले. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से कारी. जल से पतला कोण आहे म्हणजे पाण्यापेक्षा पातळ काय? कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है और कौन काजल से कारी. पाण्यापेक्षा पातळ काय? या पृथ्वीपेक्षा जड काय? अग्नीपेक्षा दाहक काय आणि काजळ्यापेक्षा काळ काय? असे 4 प्रश्न त्याचे उत्तर सुद्धा दिले. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से कारी. पाण्यापेक्षा पातळ तर ज्ञान आहे. इथं वय नाही आमचं इथं बसण्याचं, पण तरी सुद्धा वयोवृद्ध असतात कथा श्रवण करण्यासाठी. आमची तेवढी पात्रता नाहीये, पण आपल्या वारकरी संप्रदाय असा आहे की वयापेक्षा जास्त ज्ञानाला प्राधान्य देतो. मग हे पाण्यापेक्षा गहन काय तर ज्ञान आहे. कौन भूमी से भारी म्हणजे पृथ्वीपेक्षा जड काय? तर पृथ्वीपेक्षा जड म्हणजेच पाप आहे. पाप भूमी से भारी, पाप हे पृथ्वीपेक्षा जड आहे. अहो ही पृथ्वी मा सगळं सहन करेल. आपण दिवसभर तिच्यावरती उड्या मारतो ते सहन करते. आपण तिच्या पोटामध्ये खड्डे खोदतो हे ती सहन करते. तिच्या पोटावरती आपण मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंग उभे करतो, सर्व काही ती सहन करेल. पण ती पाप कधी सहन करणार नाही. ज्यावेळेस पाप होतं ना त्यावेळेस ती दुभंगते, तिला ते सहन होत नाही ते पाप. मग पृथ्वीपेक्षा जड काय? तर पृथ्वीपेक्षा जड ते म्हणजे पाप आहे. कौन अगन से तेज है म्हणजे अग्नीपेक्षा दाहक काय? तर अग्नीपेक्षा दाहक म्हणजे क्रोध म्हणजेच राग. कारण राग असा आहे मैबाप त्या जाळापाशी गेल्याच्या नंतर माणसाला चटका बसतो. पण ज्याला एखाद्याला राग येऊ द्या, त्या समोर तो ज्याच्या समोर जाईल ना त्याला पिसकतो, त्याच्यावर तो राग काढतो. असं तो असतो ज्याला राग येतो. म्हणून अग्नीपेक्षा दाहक काय? राग आहे. आणि काजळापेक्षा काळ काय? तर काजळापेक्षा काळ म्हणजे कलंक आहे. ओ काजळ आज लावलं, साबणीनं धुतलं, उद्या निघून जाईल. पण जो कलंक असतो ना तो नाही निघत. तो किती पाण्याने धुवा तो निघून जात नाही. असा असतो कलंक. मग भगवान परमात्म्यावरती कलंक लागला, चोरीचा आळ आला. आता का बरं चोरीचा आळ आला भगवंतावर? त्याचं कारण असं आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला भगवान परमात्म्यानं काय पाहिलं? चंद्र पाहिला. त्या दिवशी चंद्र पाहू नये. त्या दिवशी जो कोणी चंद्र पाहिल ना त्याच्यावर चोरीचा आळ येतो. आणि भगवंताने पाहिला होता म्हणून भगवंतावरती चोरीचा आळ आला. मग भगवंतावर संशय आला तर करायचं काय? त्याचं नाहीच करावं लागेल.
तो कलंक आपल्याला पुसावा लागेल. मग काय करायचं, जंगलामध्ये गेले भगवंत शोधण्यासाठी. तिथं गेले, पाहिलं जो प्रसेन होता तो तिथं मेलेला दिसला. त्याला पाहिलं पण त्याच्यापाशी मणी नव्हता. तिथून गेला तर त्यांना भगवंताला जे वाघ होता त्याच्या पाऊल खुणा दिसल्या आणि त्याच्या सहाराने भगवंत पुढे गेले. पुढे गेल्याच्या नंतर वाघ सुद्धा मेलेला दिसला. पण वाघाच्या नख्यामध्ये अस्वलाचे केस दिसले आणि त्या अस्वलाचे केस दिसल्यामुळे भगवंताला वाटलं इथंच कुठेतरी असेल. म्हणून ती जे पाऊल खुणा होते त्याचा पण सहारा घेतला आणि तिथून पुढे भगवंत गेले. तर पुढे एक गुहा दिसली. त्या गुहेमध्ये भगवंत गेले. जे सैन्य आणलं होतं सोबत त्यांना बाहेरच थांबवलं. भगवंत गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर पाहतात तर समंतक नावाचा मणी एका मुलीच्या हातामध्ये चमकतोय. तो पाहिला आणि भगवंत मागू लागले मणी दे म्हणून. पण तेवढ्यात त्या अस्वलाने पाहिलं. त्या अस्वलमध्ये दुसरं तिसरं कुणी नसून ते जामवंतजी होते, जे त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांसोबत होते. असे असणारे जामवंतजी त्यांनी पाहिलं, कोण आहात तुम्ही, कशासाठी आलात. सांगितलं तो मणी आम्हाला पाहिजे. नाही देणार म्हणे, मणी द्या आम्हाला. पण नाही म्हटले, नकार दिला आणि तेवढ्यामध्ये त्या दोघांचं युद्ध चालू झालं. तर युद्ध 1-2 दिवस नव्हतं, तर तब्बल 28 दिवसचं युद्ध चालू होतं. एवढ्या दिवस युद्ध चालू होतं. त्यावेळेस त्या जामवंतजींनी विचार केला, अरे इथं द्वापार युग आहे, मी त्रेता युगामधला आहे आणि त्रेता युगामधल्या लोकांमध्ये खूप ताकद होती, ती आताच्या लोकांमध्ये नाहीये. मग हा व्यक्ती माझ्यासोबत इतक्या वेळ लढतोच कसं, असा विचार करत होते. आणि विचार करत असताना तेवढ्यामध्येच भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये असणारा जो पंचा आहे ना, तो बाजूला झाला. आणि तो बाजूला गेल्याच्या नंतर ते वत्सलांचे जे चिन्ह आहे भगवंताच्या छातीवर, भक्ताचं चिन्ह आहे, ते चिन्ह पाहिलं आणि जाणलं जामवंतजींनी, अरे हे दुसरं तिसरं कोण नाही तर माझं भगवंत आहे. लोटांगण घेतलं, माफी मागितली, देवा माफ करा मला, मी तुम्हाला ओळखलं नाही. त्यावेळेस भगवंतानी उठवलं, सांगितलं तुमचीच इच्छा होती त्रेता युगामध्ये की तुमच्या एवढा ताकदीवान व्यक्ती तुम्हाला त्रेता युगामध्ये भेटला नाही लढण्यासाठी. पण तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी द्वापार युगामध्ये जन्म घेऊन तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो. पण जामवंतजी म्हणतात, तुम्ही हा रूप काय धारण केलं असलं, वाकडं उभं राहायचं, हे असं काय आहे. जरा माझे रामप्रभू कसे होते, तुम्ही जरा नटखटच दिसतात, पण माझे रामप्रभू हे स्थिर होते. मला माझ्या प्रभूंचं दर्शन, मला दर्शन घ्यायचं आहे, कृपया करून तुम्ही ते रूप धारण करा, अशी विनंती केली. ती विनंती मान्य केली भगवंतानी आणि भगवंतानी राम रूप जे आहे ते राम रूप प्रगट केलं आणि सुंदर असे राम प्रभू दिसू लागले. पाहिले जामवंतजींनी, डोळ्यातून आसू गळगळ पाणी येऊ लागलं. शांत स्थिर असणारा चेहरा, शांत असणारे माझे राम प्रभू पाहिले आणि जसे बघितले तसा आनंद झाला जामवंतजींना आणि राम प्रभूंचं भजन माझे जामवंतजी करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. श्रीराम
भजन जामवंतजींनी केलं, आनंद झाला, देवाचं दर्शन झालं. विचारलं निमित्त काय देवा? सांगितलं होत्या मण्यासाठी तर आम्ही इथं आलो खास. तू मणी मला द्या. त्यावेळेस जामवंतजींनी मान खाली घेतली आणि म्हणाले, पहा तुम्हाला मी माझा प्राण माझा जीव देऊ शकतो पण मणी नाही देऊ शकतो. का? सांगितलं तो मणी मी माझ्या मुलीला दिलाय आणि मुलीला दिलेली एखादी वस्तू वडील कधीच परत घेत नाहीत आणि घेऊ पण नाही. मग जामवंतजी म्हणतात तो मणी मी माझ्या मुलीला दिलाय, मी घेऊ शकत नाही तिच्याकडून. भगवंत म्हणाले पण मला तो मणी लागतोय, माझ्यावर तिच्यामुळे कलंक लागलाय, तो कलंक पुसण्यासाठी तरी मला मणी द्या. जामवंतजी म्हणाले तुम्हाला मणी पाहिजे ना, त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायची, माझी मुलगी आहे तिच्यासोबतच तुम्ही लग्न करा. ती पण आता वयात आली आहे, लग्नाला आली, तिच्यासोबत लग्न करा. तुम्ही तिच्याशी लग्न केलं ना तर तो मणी सुद्धा तुमचाच होऊन जाईल, ती पण तुमचीच होईल. तुम्ही लग्न करा. असं म्हणल्याच्या नंतर भगवंतानी आपला आता कलंक पुसवायचा आहे आपला. मग नाही विलाजाने होकार दिला. ठीक आहे म्हणे तुम्ही म्हणताना लग्न करा, करतो. मग भगवंतानी जामवंतजी जी जामवंती होती जामवंती तिच्यासोबत लग्न केलं आणि भगवान परमात्म्याचा दुसरा विवाह झाला. जामवंती सोबत विवाह केला, द्वारकेमध्ये आले आणि तो जो मणी आहे तो मणी सतराजिताला देऊन टाकला. सतराजिताला वाईट वाटलं, अरे आपण विनाकारणच संशय घेतला, विनाकारणच आपण काही न आपण बोललोच, आपलं चुकलंच. काय बोललो आपण, सर्व निंदा केली त्यांची. हा मूळचा चोर आहे, चोरी करतो म्हणून त्यानं आमचा मणी चोरलाय असं म्हणून मी सर्व द्वारकेमध्ये अफवा फिरवली, उठवली. वाईट वाटलं सतराजिताला, जीवाला खाऊ लागला, हुरहुर लागली तिच्या जीवाला. ताटासमोर जरी पंचपक्वान जरी असले ते खाऊ वाटत नव्हते का, पण भगवंताला नाही ते बोललो. वाईट वाटत होतं सतराजिताला पण नाही विलाज. काय करायचं, जेवण जात नव्हतं, तब्येत खराब झाली, खुश झाली. पण काही लोक म्हणाले हे पहा अशी तब्येत खराब घेऊ नका, तुम्ही काय करा, तुमची जी मुलगी ना ती श्रीकृष्णाला द्या, कारण नात्यामध्ये चुका होतच असतात, ते विसरून जातील. तरी भगवंत म्हणले होते हे पहा तुमच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये काहीच नाही आहे, कोणता संशय नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तरी सतराजिताला वाईटच वाटत होतं म्हणून लोकांनी सांगितलं काही काळजी करू नका, तुमची मुलगी देऊन टाका. नंतर ऐकलं सतराजितानं आणि सतराजितानं ऐकलं आणि सतराजितानं ती जी आपली मुलगी आहे सत्यवती नावाची, ही सत्यवती सत्यभामा, ही सत्यभामा ही देऊन टाकली. हे सत्यभामेचा विवाह भगवान परमात्म्यासोबत झाला. आता ह्याला सुद्धा काहीतरी कारणच आहे, भगवंताने स्वतःहून लग्न नाही केलं. मग हिच्यासोबत लग्न झालं, सत्यभामा हिच्यासोबत सुद्धा लग्न केलं. तेव्हा कुठं जरा सतराजित जो होता तो जरा आनंदित झाला, बरं वाटलं त्याला. आणि तिसरा विवाह भगवंताचा सत्यभामेसोबत झाला. चौथा विवाह जी कालिंदी नावाची जी पत्नी होती तिच्यासोबत झाला. हिनं नदी काठी तिच्या भगवंताची तपश्चर्या केली यमुनेच्या नदी काठी, आणि त्याचं फळ म्हणून तिला भगवान परमात्म्यासोबत लग्न करण्यात तिचा योग आला, ती भगवंताची पत्नी झाली. चौथा विवाह झाला. पाचवा झाला मित्रविंदा, ही भगवंताच्या आत्याची मुलगी होती, हिच्यासोबत झाला. सहावा झाला सत्या, हिच्यासोबत झाला. सातवा भद्रा आणि आठवा लक्ष्मणा, अशा ज्या 8 कन्या आहेत त्याच्यासोबत भगवान परमात्म्याचं लग्न झालं. पण भगवंताच्या अनेक पत्न्या किती 16,100 आणि ह्या 8 म्हणजे 16,108 आपण म्हणतो, ह्या मुख्य राण्या भगवंताच्या. मग या 16,100 कोण, तर त्याची कथा अशी सांगितली
आता हे 8 जणींसोबत भगवंताचा विवाह झाला. आपण असं तसं नाही, भगवंताने स्वतःहून नाही केला, त्याला प्रत्येकाला काही ना काही कारण होतं. आता लोक काय म्हणतात, तुमच्या देवाने एवढे लग्न केले, आम्ही 2-4 केलं तर काय हरकत आहे. अहो एकच नीच सांभाळली होईना, एकीनच फासुळ्या उघड्या पडल्या आपल्या, कधी सांभाळायच्या एवढ्या. भगवंतानी विवाह केले पण त्याला काहीतरी कारण होतं. मग भगवंताचे 8 विवाह झाले, आता पुढचे कसे झाले त्याची कथा अशी सांगितली. 16,100 विवाह कसे झाले तर भौमासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्यानं संकल्प केला होता जीवनामध्ये, मी 1,00,000 कुमारिकांशी लग्न करीन, त्या पण सुंदर सुंदर, असा तिचा संकल्प होता. मग त्यानं काय करायचं, एखादी सुंदर कन्या दिसली की त्याला उचलायचा, कारागृहामध्ये आणून टाकायचा. अशा 16,100 कन्या त्यांनी जमवून ठेवल्या, सगळ्यांना असं कोंडून ठेवायचा. म्हणजे ज्यावेळेस 1,00,000 मुली होतील, कन्या होतील, तेव्हा मी या सगळ्यांसोबत लग्न करीन. असा अधर्म करायचं, कारण एका पुरुषाने एवढ्या सगळ्या स्त्रीसोबत लग्न करणं हा अधर्म आहे, निसर्गाच्या विरुद्धात आहे. कारण तो व्यक्ती जर मरण पावला तर या सर्व स्त्रिया विधवा होतील ना. हा अधर्म चालू होता. हा भगवान परमात्म्याला कळालं आणि भगवान परमात्मा त्याला मारण्यासाठी गेले. पण जात असताना भगवंताचा एक गैरसमज झाला. एक त्याचा जो प्रधान होता मूर नावाचा, त्याच्यासोबत भगवंताने युद्ध केलं. भगवंताला वाटलं तोच भौमासूर आहे, तोच. मग भगवान परमात्म्याचा जो प्रधान होता त्याचं नाव होतं मूर, ह्याच्यासोबत युद्ध केलं, खूप युद्ध केलं आणि हा मूर नावाचा दैत्य होता त्याला मारून टाकलं, त्याचा वध केला. आणि त्याचा वध केल्यामुळे भगवान परमात्म्याला मुरारी नाव प्राप्त झालं. म्हणून आपण म्हणतो ना, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. असं भजन करतो आपण का? कारण त्या दैत्याला मारलं म्हणून भगवंताला मुरारी नाव प्राप्त झालं. मग भगवान परमात्मा काही दिवसांनी परत आले आणि हा भौमासूर नावाचा जो दैत्य होता याचा वध केला आणि ज्या 16,100 ज्या कन्या होत्या त्यांना त्या कारागृहामध्ये मधून मुक्त केलं, सोडलं. त्यांना सांगितलं, आता तुम्ही काही काळजी करू नका, तर तुम्ही तुमच्या घरी सुखरूप जा, असं सांगितलं. सर्वांनी धन्यवाद केले, तुम्ही आम्हाला सोडलं, खूप उपकार तुमचे झाले आमच्यावर, आनंद तुम्ही आम्हाला याच्या या राक्षसाच्या तावडीतून आम्हाला सोडलंय, असा आनंद आम्हाला खूप वाटतो. आमच्या आई वडिलांना सुद्धा आनंद होईल, आम्ही सुखरूप त्यांच्या घरी पोचलो. पण आम्हाला एका गोष्टीचं वाईट वाटतं, आता आम्ही कुमारिक आहे, ज्यावेळेस आमचं लग्न करायची वेळ येईल ना त्यावेळेस आमचा स्वीकार कोणी करणार नाही. कारण एका राक्षसाने आम्हाला धरून आणलं होतं लग्न करण्यासाठी, मग आमचा स्वीकार कोणी करणार नाही. मग आम्ही काय करू? आमचं जर लग्न झालं नाही तर आमच्या आई वडिलांना वाईट वाटेल आणि वाईट वाटून ते कुठे कोण फाशी देईल, कोण विहिरीत उडी खाईल, जीव देतील, ते असं जर स्वतःचं जीवन संपवतील. म्हणून आमच्यावर अजून एक उपकार करा, आमचा स्वीकार तुम्ही करा. भगवंताला सांगितलं, आता तुम्ही धर्माचा नाश करणार आहे, अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणार आहे. मग आता तुम्ही अधर्माचा नाश केला, आता धर्माची स्थापना करा. आता आमच्या सोबत विवाह करा आणि आमच्या आई वडिलांचे प्राण वाचवा. आम्ही तुमच्या सोबत जर लग्न आमचं झालं, विवाह झाला, तर आम्ही सन्मानाने जगू, कोणाची आमच्याकडे नजर वाकडी नजर करून सुद्धा बघण्याची हिंमत होणार नाही. आमची विनंती आहे, तुम्ही आमच्यासोबत लग्न करा, आमचा स्वीकार तुम्ही करा. ज्या 16,100 कुमारिका होता त्यांनी विनंती केली भगवंतापाशी. भगवंतांनी त्यांचं दुःख जाणलं आणि त्यांचं दुःख जाणून भगवान परमात्म्यानं या 16,100 ज्या कन्या आहेत त्यांचा स्वीकार केला, त्यांच्यासोबत लग्न केलं
आणि अशा सर्व मिळून भगवान परमात्म्याचे सर्व पत्न्या किती झाल्या 16,108. आता हे लग्न काही स्वतःहून भगवंतांनी केलं नाही, तर त्याला काहीतरी कारण होतं, निमित्त होतं. त्या निमित्तामुळेच भगवान परमात्म्याशी कारणामुळे भगवंताला लग्न करावं लागलं, म्हणून एवढ्या पत्न्या भगवंताला झाल्या. असे सुंदर भगवान परमात्म्याचे लग्न कसे झाले, एवढ्या सगळ्या पत्न्या कस काय, अशी सुंदर कथा राजा परीक्षितीला शुकदेवजींनी वर्णन करून सांगितलं. याच्यानंतर असं म्हणतात की 16,100 नेमकं होती कुंदनचं भाग्य किती की भगवंतासोबत लग्न झालं. त्यावेळेस ते म्हणतात, सांगतात की राम प्रभू ज्यावेळेस होते ना त्रेतायुगामध्ये, असे 16,100 जे ऋषी होते त्यांना पत्न्या पाहिजे होत्या, सुंदर पत्न्या. म्हणून त्यांनी दगड घेतले आणि भगवान प्रभू रामचंद्रांपाशी गेले आणि भगवान परमात्म्यापाशी गेल्याच्या नंतर भगवंताला विनंती केली. पण ते भगवान परमात्म्याचं रूप पाहून त्यांना म्हणायचं ना, आम्हाला या दगडाच्या आम्हाला पत्न्या बनवून द्या. मग तसे नाही म्हणले, तुम्ही आमचा पत्नी रूपामध्ये स्वीकार करा असं म्हटले. कारण ते भगवंताचं रूपच सुंदर आहे. असं असणार भगवंताचं रूप, राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा असणारा भगवान परमात्मा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया, असं असणारा देव एवढा दिसायला सुंदर आहे की जो कोणी त्याच्याकडे पाहिल की तो त्याला बघतच राहील, एवढा सुंदर भगवंत आहे. त्याला पाहिलं त्या ऋषींनी आणि स्वतःचं भान हरवले आणि ते भगवंताला विनंती केली, आम्हाला तुमच्या पत्न्या बनवून घ्या. भगवंत म्हणाले, मी आता या अवतारामध्ये मी एक पत्नी व्रत धारण केलंय, म्हणून मी तुमचा स्वीकार करू शकत नाही. पुढचा अवतार माझा जो कृष्ण होईल द्वापार युगामध्ये, त्यावेळेस मी तुमचा स्वीकार करीन. आणि त्याच या ज्या आहेत तेच ऋषी हे त्या कन्याहून आले आणि त्याच्यासोबत विवाह भगवान परमात्म्यानं केला. अशी सुंदर कथा शुकदेवजींनी राजा परीक्षितीला वर्णन करून सांगितलं. तर आपण थोडा वेळ भजन करू. राधे राधे हो राधे 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 राधे